आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे। सकाळपासूनच अनेक प्रवासी घाटात अडकून पडलेत। खालापूर टोलनाक्यापासूनच ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे। खरं तर आज एका बाजूला मिसिंग लिंकचं देखील लोकार्पण होणार आहे, मात्र तत्पूर्वी अशा प्रकारे मोठी वाहतूक कोंडी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आपण सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आहोत आणि नेहमीप्रमाणे लॉंग वीकेंड असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेलं आहे। ही वाहतूक कोंडीची दृश्य ही मुंबई पुणेकरांसाठी काही नवीन नाही आहेत। याच्या आधी देखील ज्या वेळेस लॉंग वीकेंड होता त्यावेळेस अशाच प्रकारची दृश्य आपल्याला बघायला मिळालेली आहेत आणि म्हणूनच या ट्रॅफिक कोंडीवर, या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मिसिंग लिंक हा प्रकल्प बनवलेला आहे आणि आज त्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील आहे। पण आज देखील या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपल्याला ट्रॅफिक बघायला मिळते। हे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून देखील पुढे सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणारी ही सगळी वाहनं आहेत आणि घाट रस्ता ज्या ठिकाणी सुरू होतो, खालापूरचा टोल नाका सुटल्याच्या नंतर त्या घाट रस्ता सुरू झाल्याच्या नंतरच इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात आज वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे। आज महाराष्ट्र सरकारने 1 मेच्या दिवशी मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रकल्पाचं उद्घाटन ठेवलेलं आहे। ज्या वेळेस या प्रकल्पाचं उद्घाटन होईल त्यानंतर ही जी वाहतूक कोंडी आहे ती नाहीशी होईल, कारण घाट रस्ता पूर्णतः वगळून थेट बोगद्यातून आपण पलीकडच्या बाजूला लोणावळ्याच्या बाजूला बाहेर पडणार आहोत। त्याचमुळे मुंबई पुणे मिसिंग लिंक हा प्रकल्प बनवला आणि आज ज्या दिवशी या प्रकल्पाचं उद्घाटन आहे त्या दिवशी देखील आपल्याला वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, पुणे। तर तिकडे मुंबई गोवा महामार्गावर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावरील नागोठणेजवळ कोकणात येणाऱ्या मार्गिकेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। कामत हॉटेल ते वाकण फाटा इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। महाराष्ट्र दिन आणि सलगच्या 3 दिवसांच्या सुट्ट्या यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात जायला निघाल्यानं ही वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गाच्या अर्धवट कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। शिवाय बेशिस्त वाहन चालकांचा फटकाही वाहतुकीला बसतोय। कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत।